दारू पिऊन आला म्हणून पत्नी त्याच्याशी बोलली नाही, पतीकडून पत्नीला बेदम मारहाण. 18/2025 दारू पिऊन आला म्हणून पत्नी त्याच्याशी बोलली नाही, पतीकडून पत्नीला बेदम मारहाण. राहुरी प्रतिनिधी. पती दारू पिऊन घरात आला म्हणून पत्नी पतीबरोबर बोलली नाही. त्याचा राग आल्याने पतीने पत्नीला शिवीगाळ करून लाकडी दांडा व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील कात्रड येथे मे 17 रोजी दुपारच्या सुमारास घडली. दीपाली अविनाश भिंगारदिवे, वय 28 वर्षे, या राहुरी तालुक्यातील कात्रड येथे राहत असून त्यांचे पती अविनाश भिंगारदिवे याला दारू पिण्याचे व्यसन असून तो नेहमी दारू पिऊन येतो आणि तुला नांदवयाचे नाही, तू माझ्या सोबत राहू नको, असे म्हणून पत्नीला मारहाण करत असतो. 17 मे 2025 रोजी दुपारी 12 वाजता दीपाली भिंगारदिवे या त्यांच्या घरासमोरील पटांगणात असताना त्यांचा पती अविनाश हा दारू पिऊन आला. त्यामुळे दीपाली ह्या त्याच्याशी बोलल्या नाही. त्याचा त्याला राग आला व त्याने तू माझ्यासोबत का बोलली नाही, असे म्हणून पतीने पत्नीला घाणघाण शिवीगाळ करून लाकडी दांडा व लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच मी तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. दीपाली अविनाश भिंगारदिवे यांच्या फिर्यादीवरून त्यांचा पती आरोपी अविनाश साहेबराव भिंगारदिवे, कात्रड, राहुरी, याच्यावर गुन्हा रजी. नाम 576/2025 भारतीय न्याय संहिता कलम 118, 115, 351, 352 प्रमाणे मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय थेंगे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.